दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर नांदा सौख्यभरेमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ममता मच्छिंद्र पंडित या ताईला भेटूया, कारण मोरेश्वर श्रीकांत मोरगावकर वाट बघतात. मोरेश्वर श्रीकांत मोरगावकर, मोरेश्वर आणि मोरगाव याच्याशी काहीतरी नातं नक्की असणार. तेव्हा ताईलाच विचारूया तिला काय माहिती आहे का. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सासू माझी मायाळू, नयन माझी हौशी, मोरेश्वरांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा, बोलवा मोरेश्वर. या, स्वागत आहे. बसा. द्या ओळख करून सगळ्यांची. होणारे मिस्टर नमस्कार. माझे पप्पा नमस्कार. आई नमस्कार. सासू नमस्कार. सासरे नमस्कार. माझी ननंद नमस्कार. भाऊ नमस्कार. नंदेचे मिस्टर नमस्कार. आणि बाकी सगळे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बरं, मला सांगा कुठलं बालपण तुमचं? बालपण इकडचं. इकडे म्हणजे? भाईंदरचं. मग बालपण कसं गेलं? बालपण मजेत. आई बाबा काय करायचं? पप्पा पोलीस मध्ये, मम्मी हाऊसवाईफ. घरात किती जण तुम्ही? आम्ही 14. कोण कोण? पप्पा, मम्मी, माझी बहीण आणि मी. तुम्ही मोठ्या. मी तुम्ही काय करता? मी आता TY BSc करते, मायक्रोबायोलॉजी. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण विजापूरला गेलं. विजापूर. कोण कोण होतं घरी? घरी 2 बहिणी, आई वडील आणि आजी. मग आज तुम्ही विजापूरवरून आलाय? नाही, पुण्यावरून आलो. आता मी पुण्याला जॉबसाठी पुण्याला. पुण्याला. मग आई बाबा कुठे असतात? माझ्या बरोबरच. कुठे? पुण्यामध्ये. तुम्ही सगळे पुण्यात राहता? हो. अरे छान. तुम्ही काय करता? पुण्यात साठेण कंपनी म्हणून शोरूम आहे, तिथे कामाला. लहानपण कसं गेलं तुमचं? मस्त. छान मज्जा केली. हो ना? हो. काही लहानपणीचा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग? म्हणजे लहानपणी मी हरवली होती. कशी काय हो? 3-4 वर्षाची होती. आम्ही सगळे कल्याणला गेलेलो पप्पांच्या फ्रेंडच्या घरी. तर तिथे मी खेळत असताना संध्याकाळची वेळ होती आणि एक म्हातारी म्हणजे आजीबाई आली. तिला वाटलं मी तिची नात आहे असं त्यांना वाटलं, कारण त्यांच्या नातीचा आणि माझा सेम ड्रेस होता. बर. त्यामुळे त्यांना असं वाटलं की ही तीच आहे. त्यांनी चेहरा न बघता मला उचलून नेलं. व्हेरी गुड. त्यांच्या घरी नेलं आणि खाऊ हे घातलं. अरे वा, सगळं झालं. हो, छान. खाऊ घातलं आणि तोपर्यंत मम्मी पप्पा सगळेजण शोधतायत. मम्मी रडायला लागले की कुठे भेटत नाहीये. मग पप्पानी शोधून तेव्हा म्हणजे जाणार होते पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला. पोलीस स्टेशनमध्ये जाणार होते. वा. तेवढ्यात पप्पांना भेटले आणि पप्पा आले तिकडे. मग त्या बाईंनी नंतर काय आणून सोडलं परत? होता तिकडे? नाही, ते आले पण ती बाईला विश्वास बसत नव्हता की ती पप्पांना हेच बोलत होती, नाही ही माझी नातच आहे. काय? तशी सांगत होती. पण नंतर पप्पांनी म्हणजे पप्पा तिथे आल्यानंतर सुद्धा त्या तुम्हाला सोडत नव्हत्या? त्यांना विश्वास नव्हता. त्यांच्या कदाचित दिसण्यामध्ये प्रॉब्लेम असावा, कमी. पण मग त्यांची ती नात मिळाली की नाही ते मला नाही माहिती. हे बरं आहे तुमचं घेऊन आलात. आणि आजीची नात राहिली ना कुठेतरी आता? ती कुठे खेळत होती मला माहित नाही ना. हो. पण तुम्ही तुमच्या बाबतीत असं कधी झालंय? तुम्ही हरवलाय? हो. हो. कसं काय? काकाच्या लग्नामध्ये जेजुरी देवदेव करताना जेजुरीत हरवलो होतो. जेजुरीला हरवला? कसं काय ते? मी गडावरच राहिलो होतो, बाकी सगळे खाली. मुद्दाम सोडून गेले असतील तुम्हाला? नाही. मग गडावर राहिला? हो. मग खाली कधी आला?
शोधत शोधत सगळे आल्यानंतर सापडलो वर. तेव्हा किती वर्षाचे होता तुम्ही? 5-6 वर्षातच असेल. अरे वा, काय छान दोघांचं एकदम. त्यानंतर कधी हरवलात? मामाच्या लग्नात मोरगावला. अरे हा, मोरगाव. परत एकदा नाव मोरेश्वर हो, आणि आडनाव मोरगावकर. मोरगावकर. म्हणजे तुम्ही जे अष्टविनायकातलं हो, ते मोरगाव गाव आहे. हो ते तुमचं गाव? हो. अच्छा, पण तिथे जाता की नाही कधी? जातो ना. आता 2 रविवार. तिथे कोण असतं? कोणी नाही आता. कारण मोरेश्वर आणि मोरगाव म्हटल्यावरच लक्षात आलं तिकडचेच असणार. हो. मग तिकडे हरवला होता? हो. वा वा वा. मग परत नाही ना हरवला? नशीब, म्हणून एकमेकांना मिळालात तुम्ही. हं? ताई ना, काय सायकल वगैरे चालवता येते? सायकल येते, स्कूटी आता मी चालवते. अरे वा, कसं शिकलात? त्याचं काय नाही ना आता स्कूटीचं? स्कूटीचं म्हणजे चालत शिकताना मी पहिला नवीन स्कूटी हातात घेतलेली आणि समोरून बंद ट्रक होता, बंद होता एका साईडला. तो उभा होता ना? हा, उभा होता. त्याचा प्रॉब्लेम नाही? त्याचा नाही. हा, मग मी नवीन शिकलेली, मी हातात घेतली आणि माझ्या मनात भीती होती की तो ट्रक तिथे उभा आहे. आणि मी त्याला बघितलं, पण मी त्यालाच जाऊन ठोकलं. मग ही भीती करत त्याला वाटायला पाहिजे ना. तो बिचारा उभा होता एका बाजूला. मग घरी कळल्यावर पप्पा मम्मी तिथे बघत होते, मी त्यांच्या समोरच चालवत होती. व्हेरी गुड. मग पप्पा आणि जाऊन त्या ट्रकवाल्याला नाही ना ओरडले? नाही. तुम्ही कधी असं काय केलं का हो पराक्रम? नाही. बरं केलं का नाही केलं ते? आणि तुम्हाला भीती कसली वाटते? कुत्र्याची भीती वाटते. का हो? माहित नाही, लहानपणापासून भीती वाटते मला. का म्हणते? कशामुळे? काय मागे वगैरे लागला होता? मागे म्हणजे एकदा मी कॉलेजवरून येत होते घरी आणि माझ्या हातात खायचं सामान होतं, मी घरी घेऊन जात होते आणि ते स्मेल येत होता त्याला आणि मला असं वाटत होतं की तो माझ्याच मागे लागलाय, पण नंतर कळालं ते स्मेल येतं म्हणून तो मागे लागलाय आणि तो जसं जसं माझ्या मागे येतं मला अजून भीती वाटायला लागली. अरे बापरे. आणि नंतर गेटच्या इथे आल्यानंतर मी पळत सुटली घरी. ते पिशवी अशी पकडून मी पूर्ण धावत होते घरापर्यंत. अरे बापरे. मग आता आहे कुत्रा? अजून आहे तिकडे? आहे. अजून आहे तो? तो आहे की नाही माहित नाही, कुत्रे असतात तिथे. अच्छा अच्छा, कुत्रे असतात, पण तो कुत्रा परत नाही ना कधी? तुम्हाला तुमच्या मागे असं कधी मोरगावला वगैरे? मोरगावला आम्ही राहिलोच नाही. माझं बालपण विजापूरला गेलं. मग विजापूरला नव्हते कुत्रे? नव्हते होते. पण तुम्हाला भीती वगैरे नाही. फटाक्याची भीती? फटाक्याची भीती तुम्हाला? वाटायची लहानपणी. वाटायची लहान. तुम्हाला? वाटते, अजून पण वाटते. मी नाही उडवत फटाके. एकदम एक दुजे के लियेच आहेत दोघे पण. मग फटाके का नाही वाजवत? नाही, मला नाही आवडत, मला भीती वाटते लहानपणापासून. अच्छा, भीती वाटते का? ते काय घडलं होतं? नाही, घडलं काही नव्हतं. नशीब, एक तरी गोष्ट अशी आहे ज्याच्या बाबतीत काही घडलेलं नाहीये. तुमच्या बाबतीत पण तसंच आहे का? हा, माझ्या फटाक्याच्या बाबतीत काही घडलेलं नाहीये, पण ते मला स्मेल नाही आवडत फटाक्याची. फटाक्याचा? मग दिवाळीत काय करता तुम्ही? कुठे बाहेर जाता दुसरीकडे? हा, फिरायला वगैरे जातो मित्रांबरोबर. अरे व्हेरी गुड. मग तुम्हाला फटाक्याचं. मग आता लग्नानंतर कुठं राहणार? पुण्यातच. पुण्यातच. जमलं कसं? अरेंज मॅरेज. कसं काय हो? आत्यांकडून आलं होतं स्थळ. म्हणजे माझ्या मामाची पोरगी. हे बरं आहे. हे डायरेक्टच ओपन करून टाकलं ते बरं झालं. मग एकमेकांना बघत होता ना लहानपणापासून? हो. म्हणजे मनात होतं ना? मनात नव्हतं. म्हणजे काय, त्याशिवाय काय हे सगळं जमलं? नाही, तसं काही नव्हतं. मग कसं होतं? नव्हतं, काहीच नव्हतं. आम्ही मित्र होतो पहिला, चांगले मित्र होतो. अजूनही मित्र होतो. हे बरं आहे, मित्र होतो, हे होतं, बोलायला बरं आहे. पण मग कधी झाला हा विषय? आधी मोठ्यांच्या पातळीवर झाला की आधी तुमच्या पातळीवर नाही, झाला? आधी मोठ्यांच्या याच्यावर झाला, नंतर मग आम्हाला विचारलं. का याच मुलीबरोबर लग्न का करताय? असं काय? तिचा स्वभाव आवडतो मला. तुम्हाला कधी आवडायला लागला? कितवीत? चौथीत? नाही. मग तसं ओळखतो तसं तिचा स्वभाव माहिती आहे. आणि तुमच्या कधी लक्षात आलं हे? म्हणजे माझा जेव्हा विषय निघाला त्याच्या आधी आम्ही चांगलं बोलतच होतो, तर स्वभाव माहीत होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा विषय निघाला त्याच्यानंतर मग विचार केला की एकदा विचार करून बघूया. मग केला? या कधी रागवत नसतील ना? भरपूर चिडते. काय? कशामुळे हो? माझं कोणी नाही ऐकलं तर मला राग येतो. मग अशा वेळेला त्यांना काय सांगता तुम्ही? त्यांच्या अजून रागवली नाही ना. नाही? चहाची धमकी देत नाही? धमकी देते पण अजून दिला नाही ना चहा. काय काय कसं काय काय सांगते तुम्ही? सांगा.
मला मीठ जास्त आवडत नाही स्वयंपाकात. खारट चहा बनवून देणार म्हणून धमकी देते. होय काय बरं आहे का हो असं धमकी देणं? हा मग खारट चहा नाही, खारट भजे देईन. भजी काहीतरी खाऊ घालायचंय खारट. दांडी यात्रेला गेला होता तुम्ही? नाही, मग एवढं का मिठावर प्रेम तुमचं? ते जास्त मी खात नाही ना. अच्छा अच्छा, म्हणून तुम्हाला नाही आवडत मीठ. कशामुळे? नाही आवडत. आता ना बक्षीस द्यायचे, 5 बक्षीस. कोणाला मिळवून द्याल? सासू. पहिलं सासू. सासूबाई पहिलं बक्षीस. 2 सासरे. बर 3 ननंद. 4 नंबर आई. आणि 5 नंबर पप्पा. पप्पा एकदम 5व्या नंबरवरती. मला बघायचंय तो मनोरा कसा रचला जाणार आणि पप्पांना बक्षीस मिळवून देण्यासाठी लेकीची किती धडपड होणार. 5व्या थरापासून बक्षीस सुरू होणार आहे. पहिला 5वा थर लागला की बक्षीस. हा बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. चला सासूबाईंना बक्षीस मिळालं. सासरे बुवांना पण बक्षीस मिळालं. नणंदबाईंना बक्षीस मिळालं. यानंतर आई आणि बाबा. आईला बक्षीस मिळालेलं आहे आणि आता बाबांना बक्षीस मिळणार का? अभिनंदन. अभिनंदन. नमस्कार. आणि ताईला झी मराठीकडून ही भेट. नमस्कार बाबा. मी मुलाने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? कारण लग्न होणार आहे ना आता, जबाबदारी येणार. काय आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून झालं. तुम्हाला मुलाने नक्की घेईल सांभाळून. आणि आज काय खबरदारी काय घ्यायची पुढे? दुसरं काय नाही, जबाबदारी तेवढी घ्यायची. जबाबदारी घ्यायची. हो. आणि स्वभावात काय बदल? तापटपणा, शांत काय नाही. चांगला आहे. काही बदल नको? काय नाही. बरं आहे. बाबांचं सांगणं. आईचं काय म्हणणं आहे? काय नाही, त्याचा स्वभाव व्यवस्थित आहे. सगळ्यांना मिळून मिसळून, सगळ्यांना सांभाळून घेतो तो. मिळून मिसळून राहतो. काही बदल नको करायला. ताईने काय बदल केला पाहिजे स्वभावात सांगा? थोडा राग कमी केला पाहिजे. राग थोडा जास्त येतो. राग जास्त येतो का? हो, राग कमी केला पाहिजे थोडा तुम्ही. ते फार महत्वाची गोष्ट सांगताय. आईचं काय म्हणणं आहे? काय नाही, राग कमी आणि थोडं तब्येतीला सांभाळलं पाहिजे. म्हणजे राग कमी करायला पाहिजे. राग तर कमी केला पाहिजेच. काय हो ताई, मला वाटलं नव्हतं एवढा राग असेल म्हणून. ज्या अर्थी हे सांगतायत त्या अर्थी केवढा राग असेल. अजून घरातलं कोण बोलणार? ऍडवाइस खूप देते. सल्ले तुम्हाला कशा कशा प्रकारचे? सगळ्याच बाबतीत, अभ्यासाबाबतीत किंवा बाकी. काय करता तुम्ही? मी आता सध्या FY BCom ला आहे. अच्छा, म्हणून सल्ले देतात. हो. अजून कोण बोलणार? तिचा राग तर नाही माहिती, पण दादाने राग कमी केला पाहिजे त्यात. योग्य गोष्ट सांगितली. नणंदबाई का? वा. मी दादाला पण राग आहे. अरे देवा, अधिक आई बाबा तुम्ही बरं राखून ठेवलं होतं. मी राग कमी केला पाहिजे. तुम्ही पण राग कमी करा. हा, अजून कोण सांग? दोनों को स्वभाव अच्छा होना चाहिए. हाँ, फिर लाइफ में अच्छा दोनों अच्छा से रहना चाहिए. अरे वा, थँक्यू. हा, दोघेच छान राहा. मी एक विधान करणार आहे. ते विधान खरं की खोटं हे तुम्ही सांगायचं. हा, नंबर 1 ताई उत्तर देणार, नंबर 2 तुम्ही आणि नंबर 3 तुम्ही. पहिलं विधान आहे, ताईची झोप फार कमी आहे. खोटं. तुमचं काय म्हणणं आहे? खोटं. खरं आहे? काय हो, खरं काय आहे? ते खरं आहे म्हणतात. म्हणजे ताईची झोप कमी आहे हे खरं आहे? नाही, मी जास्त झोपते. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कमी आहे झोप तिची. अरे बापरे, हे वेगळंच आहे काहीतरी. तुमचं काय म्हणणं आहे? नाही झोपते. नाही, कमी आहे. आणि तुमचं काय म्हणणं आहे आई बाबा? प्रत्येक टायमाला झोपते कॉलेजवरून आल्यानंतर. काय मलाच कळेल असं झालंय. पुढचं जरा वेगळा प्रश्न आहे. ताईच्या परीक्षेचा निकाल कधीही लागला
तरी लग्न मे महिन्यातच होईल. खरं की खोटं? खरं खरं खोटं? अरे फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय म्हणजे ताई काय म्हणणं आहे? एक्झाम झाल्यावर येत ना, मग रिझल्ट लग्न आधी करून घ्यायचं, रिझल्ट नंतर बघायचा. हो. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही का खोटं म्हणालाय? नाही, रिझल्ट आला तर चांगली गोष्ट आहे. पुढचं शिक्षण जर तिला करायचं असेल तर शिकवता येईल, म्हणजे पुढच्या गोष्टींसाठी. म्हणजे मला म्हणायचंय की समजा आता रिझल्ट ऑगस्ट मध्ये आला तर मे मध्ये लग्न नाही करणार तुम्ही? नाही. अरे बापरे, टेन्शन यायला लागलंय मला आता. बरं तुमचं काय म्हणणं आहे आई? नाही, आम्ही एप्रिल किंवा मे मध्ये काढणार तारीख. एप्रिल किंवा मे मध्ये काढणारच. चला सासूबाई परीक्षा झाली की नंतर लग्नाची तारीख काढायची असं तुम्ही ठरवलंय आम्ही. आता काय करणार तुम्ही? त्यांच्या शब्द पुढे थोडी जाता येणार. चला, म्हणजे फक्त स्वतःच्या मनातलं त्यांच्यावर ढकलून मोकळे झाले. पुढचं विधान, लग्नानंतर ताई मिस्टरांकडे कोणताच हट्ट करणार नाही. खोटं खरं? खरं म्हणजे काय? मी हट्ट करेन. करणार. तुमचं काय म्हणणं आहे? तो हट्ट कशा प्रकारचा हे बघून मी ठरवणार की पुरवायचा किंवा नाही. पण तुम्हाला पुरवायचं की नाही हा प्रश्नच विचारलेला नाहीये. विधान आहे की ताई हट्ट करेल की करणार नाही. नाही, तेवढ्या हट्टी नाहीये ती. काय बाजू घेताय तू आहे? पहिल्या क्षणापासून एवढी बाजू त्यांच्या बाजूनी सुरू आहे. बरं, हट्ट बाजूला ठेवा, राग कमी करा. हा एक कॉमन विषय होता. तेव्हा राग कमी करून संसार सुखाचा करा, एवढ्या शुभेच्छा देत झी मराठीकडून हा आहेर तुमचा. बरं, आता मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडे. माझ्या आई वडिलांना, म्हणजे मी ते घर माझं मानेल तसं माझं हे घर त्यांनी त्यांचं मानावं. काय हो? मानेल. हो. दुसरी अपेक्षा, त्यांनी त्यांच्या स्वभावात बदल करू नये. करू नये? नाही. काय हो? चालेल. हा चांगला आहे स्वभाव त्यांचा. तुमचा तापटपणा सहन करतो. तिसरी, आतापर्यंत आम्ही कुठे गेलो नाही फिरायला, लग्न आधी एकदा फिरायला न्यावं. लग्न आधी फिरायला न्यावं. कुठे साधारण जायची इच्छा आहे? कुठे मूवी किंवा चित्रपटाला वगैरे. काय हो? चालेल, नेहमी. कुठला चित्रपट बघणार? कुठला आता त्यावेळेस जो असेल थिएटरमध्ये. बरं, चित्रपटावर भागणार आहे? त्याच्यावर आईस्क्रीम किंवा काय असेल ते. चित्रपटाबरोबर आईस्क्रीम? नाही, आईस्क्रीम सोडून चॉकलेट चालेल, मला आईस्क्रीम नाही चालणार. तुम्ही नका खाऊ, त्या का? तिला नाही ना चालणार. तिच्यासाठीच नको आहे. ऑलरेडी आजारी ती. अरे बापरे, एवढी काळजी करताय. गेलं आईस्क्रीम तुमचं. चित्रपट तरी दाखवा. पॉपकॉर्न द्याल? पॉपकॉर्न नाही. पॉपकॉर्न पण नाही? कॅडबरी दे. बरं, काय ते द्या. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने तिच्या मनातले, म्हणजे जे काय असेल ते बोलून दाखवावं, मनातल्या मनातच ठेवू नये. काय हो? मान्य? मना मोकळेपणाने बोलावं. म्हणजे हो, नाही बोलत? नाही बोलत. काय हो? काय बघा, नाही बोलत तुम्ही. बोलीन. का बोलत नसतील माहितीये त्या मनातल्या? का? आईस्क्रीम सांगितलं नाही म्हणालात. आता आजारी आहे म्हणून. अच्छा, नंतर देणार. हो. हा, दुसरी अपेक्षा काय म्हणाला? आता जशी बेस्ट फ्रेंड आहे तशीच तिने आयुष्यभर राहावं. मान्य? ओके. तिसरी, तिने भाकरी जमत नाहीत. काय काय? भाकऱ्या जमत नाहीत, तिने व्यवस्थित भाकऱ्या करून आई वडिलांना घालावं. लग्न कधी आहे? मे मध्ये. अभ्यास किती तास करता? 8 तास तरी करते. बरोबर. त्यातली 80 मिनिटं भाकऱ्या थापा, म्हणजे उरलेल्या लग्नापर्यंत पूर्ण होऊन जाईल. कळलं? जमलंय आता. हा, करणार? ओके, मान्य आहे. भाकऱ्या आल्या पाहिजेत, म्हणजे स्वयंपाक चांगला आला. आणि भाकऱ्या गोल पाहिजेत, त्रिकोणी पाहिजेत, कुठल्या आकाराच्या चालतील तुम्हाला? गोल. खाण्याशी आहे ना. बरं, मी काय म्हणतो, असे छोटे छोटे तुकडे केले तर परत ते तोडत बसायला नको. चालेल? नाही. अरे काय प्रॉब्लेम आहे? गोल करून ते तुम्ही तोडणारच आहात. चुकत असेल तर सांगा मला. अशी अख्खी भाकरी खाता का तुम्ही? नाही. उपाय किती चांगला दिलाय आमच्या ताईच्या बाजूने मी उपाय. म्हणजे भाकरी घेता, पण त्याचे 4 तुकडे करता. बरोबर, म्हणजे 4 झाले, चतकोर झाला. त्याच्यानंतर खाताना काय करता तुम्ही? अजून बारीक तुकडे. अजून बारीक. मग तुकड्याचीच करून तुम्हाला दिली तर चालेल का? नाही ना. सल्ला म्हणून विचारतोय. चालणार आहे का? तुम्हाला गोल पाहिजे?
हो हा ताई ठीक बाई त्यांना गोल दे. बरं ठीक आहे चालेल. बरं मामा कोणाचे कोण मामा? ह्यांचे माझे पप्पा मामा. मामा. मग कसं काय मामांना तुम्ही प्रेमाचं पीठ कसं मळलं असं सांगा. घरातल्यांचा विषय झाला होता, मग घरातून पप्पांनी मामांना फोन केला आणि लग्न ठरलं. पण आता काय विश्वास द्याल दोन्ही कुटुंबांना, कारण शेवटी नात्यात हे सगळं घडतंय अशा वेळेला, कारण तुमची जबाबदारी खूप महत्वाची असणार आहे. हो माझं तर म्हणणं आहे, मी भातचा आहे, मला भातचाच राहू द्यावं. हो का? जावाई नको. व्हेरी गुड. त्यामुळे जावई म्हणून येणार आहे पण भाच्यासारखंच त्याच्यावरती प्रेम करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सेम तुमचंही तसंच म्हणणं असेल हो ना. तेव्हा हसत राहा आणि अख्खी भाकरी तुम्हाला गोल मिळो या शुभेच्छांसह झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आमच्या ताईला सासरी जाताना तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.